दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. दिनांक 13 डिसेंबरपासून 18 डिसेंबरपर्यंत चंपाषष्ठी आहे. या चंपाषष्ठीमध्ये आपण आपल्या कुलदेवाची सेवा करणार आहोत. कुलदेवांची सेवा आपण घटस्थापना विधियुक्त करतो किंवा काही जण फक्त सेवा करतात. जर तुमच्या मूळ घरामध्ये जर घटस्थापना या देवते होत असेल तर तुम्ही सेवा मात्र आपल्या घरामध्ये अवश्य करा. आता सेवा काय करायची आहे यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड झाला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. आपण त्या लिंकवर जाऊन अवश्य पाहून त्यानुसार ते पारायण करायला हरकत नाही. आता ज्यांना अखंड दिवा लावायचा आहे तो अखंड दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे, अखंड दिवा का लावावा, अखंड दिवा लावत असताना त्या वातीचे तोंड कोणत्या दिशेला असावे, दिव्या कोणत्या दिशेला लावावे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आणि व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या प्रत्येक घरामध्ये कुलदेवी आणि कुलदेव हे असतात आणि यांची सेवा आपण करत असतो. नवरात्रामध्ये आपण देवीची सेवा करतो. तर या ज्या षडरात्रीमध्ये आपण जे आपले कुलदेव आहेत यांची सेवा करत असतो. 13 डिसेंबरपासून ते 18 डिसेंबरपर्यंत आपण ह्या सेवा करणार आहोत. तर मूळ घरामध्ये जर तुमच्या घटस्थापना होत असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही अखंड दिवा देखील लावू शकता. आता तुम्हाला कोणतीच सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही अखंड दिवा मात्र अवश्य आपल्या घरामध्ये लावा. आता मल्हारी सप्तशतीचे पाठ करणे शक्य नाही, रोज एक पाठ करणं शक्य नाही. रोज तुम्ही 2-2 अध्याय वाचा, काही हरकत नाही. म्हणजे एक पाठ होईल. या जे काही षडरात्री आहे यामध्ये तुमचा एक तरी पाठ होईल. तुम्ही रोज 2-2 अध्याय वाचला तरी काही हरकत नाही. आता जे कोणतीच सेवा करणं शक्य नाही त्यांनी अखंड दिवा तरी आपल्या घरामध्ये लावायचा आहे. आता हा जो दिवा आहे हा तुमच्या घरामध्ये तुम्ही देवघराजवळ लावू शकता किंवा तुम्ही एका ठिकाणी त्याची स्थापना करून तुम्ही हा दिवा लावू शकता. जागेचा जर अभाव असेल, तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही देवघरासमोर दिवा लावला तरी काही हरकत नाही. पण हा दिवा आपल्याला अखंड तेवत ठेवायचा आहे. 6 दिवस हा दिवा आपल्याला अखंडपणे याची प्रज्वलवात करायची आहे. अशा पद्धतीने हा दिवा लावायचा आहे. आता यासाठी नियम काय आहेत? जेव्हा आपल्या घरामध्ये घटस्थापना होते त्यावेळेला मांसाहार आपल्या घरामध्ये होणार नाही याची काळजी अवश्य सर्वांनी घ्या. बाकी दुसरा कोणता नियम यासाठी नाही. अखंड दिवा जे लावणार आहेत किंवा ज्यांच्याकडून सेवा होणार नाही त्यांनी अवश्य अखंड दिवा आपल्या घरामध्ये लावा. याची काळजी एक घ्यायची आहे. वात आपल्याला मोठी बनवायची आहे जेणेकरून वात आपली संपणार नाही. कारण जळून जळून वात संपू शकते, तर वात संपणार नाही यासाठी आपल्याला मोठी वात करायची आहे. आणि त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल वापरायचं आहे. आता आपण नवरात्रामध्ये पण तिळाचंच तेल वापरायला सजेस्ट करतो. पण जर अवेलेबल होत असेल, तुमच्याकडे असेल तर वापरा, नसेल तर साध्या तेलाचा दिवा लावला तरी काही हरकत नाही. तिळाचे तेल का वापरावे? तर घरातली जी नकारात्मकता आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे ते शोषून घेण्याचं काम करत असतं. म्हणून आपल्याला तिळाच्या तेलाचा वापर करायचा असतो. त्याचबरोबर शनीचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे तिळाचं तेल आपण अवश्य वापरायचं आहे. जी लोक अखंड दिवा लावणार आहेत सर्वांनीच दिवा लावावा. अखंड दिवा आपल्या घरामध्ये या नवरात्रामध्ये लावावा. पण लक्षात घ्या, जर तुमच्या घरामध्ये अखंड दिवा लावणार असाल तर जे काही आपलं अंधकारातून जीवन आहे हे प्रकाशाकडे जाण्यासाठी, ते तेजोमय होण्यासाठी, घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाण्यासाठी, घरातले निगेटिव्ह वातावरण पूर्णपणे जे आहे वातावरण ते आपले जाण्यासाठी आपण हा अखंड दिवा लावायचा आहे. आणि ज्या पद्धतीने आपण हे अखंड दिवा लावतो त्या पद्धतीने आपण प्रार्थना देखील त्या दिव्याला आपण करणार असतो. पहा, दिव्याची मांडणी तुम्ही करू शकता. देवघरासमोर दिवा लावा किंवा छान अशी मांडणी करून देखील तुम्ही हा दिवा लावू शकता. एक छोटा पाट घ्या. पाट नसेल तर तुम्ही एखाद्या वस्त्रावर किंवा एखादी छोटी प्लेट घ्या. त्याच्यावर अक्षदा खाली टाका आणि त्याच्यावरती दिवा आपल्याला ठेवायचा आहे. आता दिव्याचे जी वात आहेत किंवा जे दिव्याचं तोंड आहे ते कोणत्या दिशेला असावे, तर ते
उत्तर किंवा पूर्व दिशेला करून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दक्षिण दिशेला तोंड येणार नाही दिव्याचं, याची आपल्या सर्वांना काळजी घ्यायची आहे. देवघराजवळ जर तुम्ही दिवा लावणार असाल तर देवघराच्या डाव्या बाजूला आपल्याला दिवा ठेवायचा आहे. तुम्हाला जसे जमेल त्या पद्धतीने अखंड दिवा लावा. जागेचा अभाव असेल तर तुम्ही तुमच्या देवघराजवळ लावला तरी हरकत नाही. दिव्याची आपल्याला पंचोपचार त्या दिवशी पूजा करायची आहे आणि अखंड दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपली जी काही मनातली इच्छा आहे ती बोलून आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा विझणार नाही याची काळजी आपण सर्वजणच घेतो, पण चुकून विझला तरी मनामध्ये कोणतीही शंका आणायची नाही. लहान मुले आहेत, आपण फरशी पुसल्यानंतर फॅन मोठ्याने लावतो, तर त्याच्या वेळेला थोडीशी काळजी घ्या. मुलं लहान आहेत, मुलांमुळे देखील काही वेळेला मुलं जास्त करून जातात जवळ, फुंक मारतात, त्यामुळे दिवा विझतो. तर त्यावेळेला अशी कोणतीही मनामध्ये शंका आणू नका. दिव्याची काजळी हळूवारपणे काढा किंवा दुसरा दिवा घ्या, पणती घ्या आणि त्याने त्या दिव्याला प्रज्वलित करा आणि मग दिव्याची काजळी काढून जी आपण पणती लावली आहे त्याच पणतीने पुन्हा तो दिवा लावायचा आहे. अशा पद्धतीने आपण अखंड दिवा आपल्या देवघरासमोर लावा. ज्यांनी घटस्थापना केली त्या ठिकाणी लावा किंवा वेगळी मांडणी करून तुम्ही अखंड दिवा लावू शकता. अशा पद्धतीने अखंड दिवा आपल्या घरामध्ये राहावा, अखंड त्याची कृपादृष्टी आपल्यावर राहावी. आपले जे काही घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे ही दूर जाण्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे आणि हा अखंड दिवा आपल्या कुलदेवासाठी आपण आपल्या घरामध्ये अवश्य लावायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये नक्कीच सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य नक्कीच नांदेल आणि घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार होईल. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.